ओम नमो भगवते वासुदेवाय. विदुरजी आणि मैत्रेयजी यांचा संवाद चालू आहे. विदुरांनी मैत्रेयांकडे केलेली मागणी, विचारलेले प्रश्न हे केवळ व्यक्तिगत जिज्ञासेतून आलेले नसून याचे यावत सर्व जीवमात्रांचं कल्याण करण्यासाठी विचारलेले आहेत हे जाणून मुनिश्रेष्ठ भगवान मैत्रेयींनी त्यांचं कौतुक केलं, त्यांचं अभिनंदन केलं आणि ते म्हणाले की खरोखर आपला स्वभाव संत सज्जनांसारखाच आहे. आपण हा जो काही प्रश्न विचारलाय तो सगळ्या जीवांवर परम अनुग्रह करण्यासाठीच आपण हे मला विचारलंय. आपलं चित्त तर नेहमी सदा सर्व काळ भगवंता श्रीकृष्णांच्या ठिकाणीच लागलेलं असतं. तरी सुद्धा या संसारामध्ये सुद्धा आपली कीर्ती, आपलं यश सगळीकडे पसरत राहील. विदुरजी, आपण वेदव्यास यांचे औरस पुत्र आहात, त्यामुळे आपल्या ठिकाणी भगवान सर्वेश्वर भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी प्रेम असणं, त्यांचा आश्रय होऊन राहणं, घेऊन राहणं ही काही फार मोठी आश्चर्याची गोष्ट नाही. हे अपेक्षितच आहे आणि ते योग्यच आहे. आपण स्वतः प्रजेला दंड देणारे भगवान यमच आहात, पण मांडव्य ऋषींच्या काही शापामुळं एका दासीच्या ठिकाणी आपला जन्म झाला की जी दासी विचित्र वीर्याची भोगपत्नी होती आणि वेदव्यासांच्या वीर्यानं आपला तिच्या ठिकाणी जन्म झालेला आहे. आपण सदैव भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे भक्त यांना अत्यंत प्रिय असता आणि म्हणूनच भगवंतांनी जेव्हा निजधामाला गमन केलं तेव्हा तुम्हाला ज्ञानाचा उपदेश करण्याची मला आज्ञा करून ते गेले. तेव्हा आता मी तुम्हाला या जगताची उत्पत्ती, त्याची स्थिती, त्याचा लय या बाबतीत सांगतो. यासाठी योगमायेच्या द्वारे भगवंतांनी ज्या विभिन्न लीला विस्तारानं केल्या त्याचंही वर्णन आता मी तुम्हाला सांगतो. असं पहा म्हणाले की ह्या सृष्टी रचनेच्या पूर्वी सगळ्या आत्म्यांचे आत्मा असलेले परिपूर्ण असे भगवान श्रीकृष्णच होते. ते एकमेवा द्वितीयच होते. त्यावेळेला कोणीही द्रष्टा नव्हता आणि कोणीही दृश्य नव्हतं. सृष्टी काळामध्ये जी अनेक प्रकारची विविधता दिसते, वृत्तींमध्ये भेद निर्माण झाल्यामुळं ती सुद्धा विविधता तेच होते. कारण भगवंताची इच्छाच मुळे आपण एकटं राहावं अशी होती आणि ते जेव्हा द्रष्टा होऊन इकडे तिकडे बघायला लागले तेव्हा त्यांना काहीच दृश्य दिसलं नाही. कारण तेच एकमेव जिथे असतील तिथे दृश्य म्हणून भिन्नत्वानं दुसरं काय त्यांना दिसणार. भगवान स्वतः अद्वितीय रूपानं सगळीकडे प्रकाशित होत होते. त्यामुळे अशा अवस्थेमध्ये आपण असंच आहोत का काय असं त्यांना वाटायला लागलं. वास्तविक ते असंही नव्हते, कारण त्यांच्या सगळ्या शक्ती त्यावेळेला निद्रिस्त होत्या, पण त्यांच्या ज्ञानाचा मात्र लोप झालेला नव्हता. तेव्हा द्रष्टा आणि दृश्य यांचं अनुसंधान करणारी ही जी शक्ती आहे हीच
कार्यकारण रूपा माया आहे. आणि या भावाभाव रूप अनिर्वचनीय अशा मायेच्या कडूनच भगवंतानी या विश्वाची निर्मिती केली. मायेला सदसद विलक्षण असं म्हणतात. ती अचिंत्य रूप आहे. माया खरी आहे म्हणावं तर ती खोटी असल्याचा अनुभव येतो, आणि खोटी आहे म्हणावं तर ती खरी असल्याचा अनुभव येतो. नेमकेपणानं या मायेचं वर्णन कोणालाही करता येत नाही. पण ज्या वेळेला काळशक्तीच्या आधारानं ह्या सत्वरजत तमात्मक त्रिगुणी मायेमध्ये क्षोभ निर्माण होतो, त्या त्रिगुणांमध्ये असलेली साम्यावस्था विचलित होते, साम्यावस्था नष्ट होते, त्यांच्यामध्ये विषमता निर्माण होते. त्यावेळेला त्या इंद्रियातीत चिन्मय अशा परमात्म्यानं आपल्याच अंश रूपानं, अंश असलेल्या पुरुष रूपानं त्यामध्ये चिदाभास रूपी बीज स्थापित केलं, आणि तेव्हा काळाच्या प्रेरणेनं अव्यक्त अशा मायेतून महत्त्व प्रकट झालं. हे महत्त्व मिथ्या अज्ञानाचं नाशक असल्यामुळं विज्ञान स्वरूप आणि स्वतःच्या ठिकाणी सूक्ष्म रूपानं असलेल्या प्रपंचाची अभिव्यक्ती करणार होतं. मग पुढे चिदाभास गुण आणि काल यांच्या अधीन असलेल्या त्या महत्त्वानं आपल्यावर भगवंताची दृष्टी पडल्यानंतर या विश्वाच्या रचनेसाठी स्वतःमध्येच रूपांतर केलं, आणि या महत्त्वामध्ये काही विकृती निर्माण झाल्यानंतर अहंकाराची निर्मिती झाली. जो कार्यरूपानं अधिभूत म्हटला जातो, कारण रूपानं अध्यात्म म्हणून म्हटला जातो, आणि कर्ता रूपानं अधिदैव म्हणून म्हटला जातो, अशा भूत इंद्रिय आणि मनातही कारण तेच महत्त्व आहे. हा अहंकार वैकारिक म्हणजे सात्विक, तैजस म्हणजेच राजस, आणि तिसरा तामस अशा भेदानं 3 प्रकारचा ठरतो. आणि म्हणून अहंतत्वामध्ये विकार झाल्यानंतर वैकारिक अहंकारापासून मन आणि ज्याच्यामुळं विषयांचं ज्ञान होतं त्या इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता यांची निर्मिती होते. तैजस अहंकारापासून ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय निर्माण होतात, आणि तामस अहंकारांपासून सूक्ष्म अशा भूतांचा जो कारणीभूत आहे तो शब्द, ते शब्द तन्मात्र प्रकट होतं, आणि त्याच्यातूनच दृष्टांत रूपानं आत्म्याचा बोध करणारं आकाश निर्माण झालं. भगवंताची दृष्टी जेव्हा आकाशावर पडली तेव्हा त्याच्यातून पुन्हा काल, माया आणि चिदाभासाच्या योगामुळं स्पर्श तन्मात्रा निर्माण झाली, आणि त्याच्यात विकृती निर्माण झाल्यानंतर आकाशातून वायूची उत्पत्ती झाली. अत्यंत बलवान अशा त्या वायूनं आकाशाबरोबर विकृत रूप धारण करून रूप तन्मात्राची रचना केली, आणि त्याच्यातून संसाराला प्रकाशित करणारं तेज निर्माण झालं, तेजस तत्व निर्माण झालं. आणि पुन्हा परमात्म्याच्या दृष्टिक्षेपामुळं वायुयुक्त तेजानं काल, माया आणि चिदांश यांच्या योगानं विकृत होऊन रसतन्मात्राचं ते कार्य जल, पाणी, ते निर्माण केलं. त्याच्यानंतर तेजानं युक्त असलेल्या जलानं परब्रह्माचा दृष्टिपात झाल्यानंतर काल, माया आणि चिदांश यांच्या योगातून गंध गुण असलेली पृथ्वी, तिची निर्मिती केली. मैत्रेयी विदुरांना सांगतायत की आकाशादी भूतांमधनं जे भूत आधी निर्माण झालं त्याच्यामध्ये क्रमशः आपल्या
अलीकडच्या भूताचे गुण सुद्धा अनुस्यूत असल्याचं समजावं. म्हणजे आकाशाचा शब्द गुण आहे, त्या आकाशातून जेव्हा वायू तत्व निर्माण झालं तेव्हा आकाशाचा शब्द आणि वायूचा स्पर्श हे दोन्ही गुण वायूमध्ये आले. पुढे वायूपासून अग्नी निर्माण झाल्यानंतर आकाशाचा शब्द, वायूचा स्पर्श आणि अग्नीचं रूप हे 3 गुण या अग्नीमध्ये अनुस्यूत झाले. अग्नीपासून जलाची निर्मिती झाली तेव्हा त्या जलामध्ये अलीकडचे 4ही गुण तिथे आले. म्हणजे शब्द, स्पर्श, रूप आणि रस. रस हा जलाचा गुण आहे. तर असे 4ही गुण त्या जलाच्या ठिकाणी आले. आणि शेवटी जलापासून जी पृथ्वी निर्माण झाली त्या पृथ्वीमध्ये शब्द, स्पर्श, रूप, रस आणि पृथ्वीचा असलेला गंध असे 5ही गुण प्रकट झाले. कारण कारणाचे गुण कार्यामध्ये प्रकट होतातच. आकाश कारण वायू कार्य, वायू कारण तेज कार्य, तेज कारण जल कार्य आणि जल कारण पृथ्वी कार्य. अशा ह्या कार्यकारण संबंधातून अलीकडच्या महाभूतातला एक एक गुण पुढे पुढे त्या दुसऱ्या महाभूताच्या गुणासकट अनुस्यूत होत गेला. अशा प्रकारे या महत्त्ववादी गोष्टींचा अभिमानी असलेला असा विकार, विक्षेप आणि चेतनांश विशिष्ट देवगण हे सुद्धा भगवान श्रीकृष्णांचेच, परब्रह्माचेच अंश आहेत. पण जोपर्यंत ते सुटे सुटे राहत होते तोपर्यंत ते विश्वरचनारूप कार्यामध्ये यशस्वी झाले नाहीत. आणि म्हणून या सगळ्या देवांनी हात जोडून भगवंताची प्रार्थना केली. ती काय केली पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.